नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 2 मधील आज आपण कोष्ट एवं आशय शारीर या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. सिलेबस कॉपीनुसार हा तुम्हाला पेपर 2 मध्ये दुसरा नंबरचा टॉपिक आहे. तर त्या टॉपिकच्या आज आपण नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर कोष्ट आशयाची व्याख्या इम्पॉर्टंट आहे, त्याचे श्लोक इम्पॉर्टंट आहेत आणि जे त्यांचे विविध आचारानुसार संख्या सांगितली किंवा जे त्यांची नावं सांगितले ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. तसंच आपण मागील काही व्हिडिओजमध्ये पेपर 1चे सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही पेपर 1चे व्हिडिओज बघितले नसतील तर ते सुद्धा एकदा बघून घ्या. आज या व्हिडिओपासून आपण पेपर 2चा सिलेबस चालू करत आहे. पेपर 1चे व्हिडिओज चॅनलवर अपलोडेड आहेत. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या, कारण तिथे सुद्धा व्हिडिओबद्दल अपडेट्स रोज तिथे येत राहतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला BMS फर्स्ट इयरच्या युनिव्हर्सिटी एक्झाम संबंधित कोणतीही शंका असेल, डाऊट असेल, काही भीती वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर ज्याप्रमाणे आपण दर व्हिडिओमध्ये सुरुवातीला आधी NCSMनुसार त्याला किती मार्कांचं वेटेज दिलं हे तुम्हाला दाखवत असतो. तर या व्हिडिओमध्ये बघा की कोष्ट एवं आशय शारीरला तुम्हाला 4 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला छोटासा टॉपिक आहे, व्यवस्थित नीट कव्हर करा. 4 मार्क हातचे जाऊ देऊ नका. शक्यतो तुम्हाला ते MCQलाच विचारलं जातील, तर त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करा. तर पाहूयात कोष्ट व आशय शारीर या टॉपिकच्या नोट्स. तर सुरुवातीला कोष्ट म्हणजे काय तर त्याला पर्यायी नाव दिलेले आहेत महास्त्रोतस आणि आमपक्वाशय. महास्त्रोतसातील बहुतेक अवयव हे कोष्टामध्ये स्थित असल्यामुळे महास्त्रोतसालाच आपण कोष्ट असं म्हणतो. कोष्ट याचा अर्थ होतो पोकळी म्हणजे एम्प्टी स्पेस, व या पोकळीत स्थित असलेले अवयव म्हणजे कोष्टांग होय. म्हणजे जे एम्प्टी स्पेस असते बॉडीमध्ये त्याला आपण कोष्ट असं म्हणतो आणि त्याच्यामधले जे अवयव असतात त्याला कोष्टांग असं म्हणतो. तर ही कन्सेप्ट क्लिअर करा की कोष्ट म्हणजे मोकळी स्पेस असते. त्यानंतर हा श्लोक इम्पॉर्टंट आहे, हा पाठच करा. स्थानानाम अग्निपक्वानाम मूत्रस्य रुधिरस्यच हृदउंडुक फुफ्फुसच्च कोष्ट इत्य भिधीयते. हा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे, हा व्यवस्थित पाठ करा. ह्यामध्ये सर्व नावं कव्हर होतात. जर तुमचा श्लोक पाठ असेल तर तुम्हाला ती नावंसुद्धा आठवतील. तर आमाशय, पक्वाशय, अग्नाशय, त्यानंतर हृदय, उंडूक, मूत्राशय, रक्ताशय, फुफ्फुस इत्यादी अवयवांच्या मध्ये स्थित असतात त्याला कोष्ट असे म्हणतात. जे म्हणजे हे अवयव जिथे जिथे स्थित असतात त्या गोष्टीला कोष्ट असं म्हणतात. मग हे अवयव काय झाले, कोष्टांग झाले. यामध्ये उदर, कटी व त्यांच्यात स्थित अवयवांचा समावेश होतो. त्यानंतर चरकाचार्यानुसार आणि सुश्रुतानुसार किती आणि कोणते कोणते सांगितले ते आपण बघूया. चरकांनी 15 सांगितले. नाभी, हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा, वृक्क, बस्ती, पुरुषाधार, आमाशय, पक्वाशय, उत्तरगुद, अधरगुद, क्षुद्रांत, स्थूलांत्र आणि वपावहन हे 15 कोष्टांग चरकाचार्यांनी सांगितलेले आहेत. आणि सुश्रुताचार्यांनी 8 सांगितलेत. ते खालीलप्रमाणे आहेत. आमाशय, पक्वाशय, मूत्राशय, रुधिराशय, आग्नेयाशय, त्यानंतर हृदय, उंडूक आणि फुफ्फुस हे 8 सुश्रुताचार्यांनी कोष्टांग सांगितलेले आहेत. तर व्यवस्थित संख्या लक्षात ठेवा. चरकांनुसार 15 आणि सुश्रुतांनुसार 8. तर हे झालं कोष्ट व कोष्टांग संबंधित. आता नेक्स्ट आपण एक छोटासा टॉपिक तो म्हणजे आशय शारीर बघणार आहे. तर ज्याप्रमाणे आपण कोष्टची व्याख्या पाहिली त्याप्रमाणेच आशयची व्याख्या काय तर आशय हा अवस्थान प्रदेशा म्हणजे काय. आशय म्हणजे अधिष्ठान किंवा वस्तिस्थान होय. म्हणजे एखाद्या गोष्टीचं अधिष्ठान किंवा वस्तिस्थान त्याला आपण आशय असं म्हणतो. त्याची उत्पत्ती ही वायूपासून होत असते, वायुमहाभूतापासून आशयांची उत्पत्ती होते. त्याची संख्या किती सांगितली तर पुरुषांमध्ये 7 आणि स्त्रियांमध्ये 8 आशय असतात असं सांगितलेलं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, पुरुषांमध्ये 7 आशय असतात आणि स्त्रियांमध्ये 8 आशय असतात. जसं मी तुम्हाला तिथे कोष्टामध्ये श्लोक इम्पॉर्टंट सांगितलं होता तसा आशयचा सुद्धा हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. आशयस्तु वाताशय, पित्ताशय, श्लेष्माशयो, रक्ताशय, आमाशय, पक्वाशयो, मूत्राशय, स्त्रीनाम गर्भाशयो अष्टम इति. हा श्लोक व्यवस्थित पाठ करा. यामध्ये सुद्धा सर्व नावं आलेली आहेत. तुम्हाला काही वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही जर तुमचा श्लोक पाठ असेल तर. त्यामुळे कोष्ट आणि आशयचे हे दोन्हीचे एक एक श्लोक व्यवस्थित पाठ करा. एक्झाममध्ये ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट म्हणजे उपयोगी ठरतील. तर पुरुषाचे 7 आशय कोणते आहेत? वाताशय, पित्ताशय, श्लेष्माशय, रक्ताशय, आमाशय, पक्वाशय आणि मूत्राशय. तसंच स्त्रींमध्ये एक एक्स्ट्रा ते म्हणजे गर्भाशय. अशा प्रकारे पुरुषांमध्ये 7 आणि स्त्रियांमध्ये 8 आशय असतात. तर या होत्या कोष्ट एवं आशय शारीर संबंधित संपूर्ण नोट्स. जेवढं तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे ते सर्व इथे दिलेलं आहे. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये याला 4 मार्कांचं वेटेज आहे. तर त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करा. छोटासा टॉपिक आहे, एकदा वाचून तुम्ही तो क्लिअर समजू शकता. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.